लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची वैराग्यश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत प्रासादिक असा चार चरणाचा भगवान श्री परमात्म्याशी आपलं अनन्यतेचं एक रूपकात्मक नातं प्रगट करणारा आपला अधिकार सांगणारा श्री तुकोबारायांचा हा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे। ज्या पावनभूमीमध्ये एक ऐतिहासिक नैमित्तिक सोहळा होतो आहे, श्री क्षेत्र मेंढी या पावनभूमीमध्ये योगीराज भगवान श्री दत्तात्रेय भगवान दत्तप्रभूंच्या या सुंदर अशा प्रांगणामध्ये आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण राहुल महाराज यांनी सुरू केलेली वारकरी शिक्षण संस्था आणि त्या संस्थेच्या अंतर्गत वारकरी संस्कार शिबिर इतका सुंदर हा उपक्रम आहे। महाराजांचं तसं जर विचार केला, वय फार कमी आहे, म्हणजे तसे फार लहान आहेत ते, पण लहान असताना सुद्धा राहुल नावाचं एक व्यक्ती एवढं चांगलं काम करू शकतो हे एक आदर्श आहे। फार फार मोठं काम आहे हे सामान्य काम नाही आहे। हे दिसण्या इतकं सामान्य नाही आणि प्रत्यक्षात तर अजिबात सामान्य नाही। शहरामध्ये जर आपण गेलात, 1 कोटी रुपयाचा लोक फ्लॅट घेतात, त्याचा 50,000 रुपये हप्ता भरतात। तो हप्ता भरण्याकरता दोघी पती पत्नी सकाळी 8 वाजता जातात, संध्याकाळी 8 ला येतात, स्वतःचं पोरग सुद्धा दुसऱ्याला सांभाळायला देतात। म्हणजे स्वतःचं एक पोरग सांभाळणं अलीकडे अवघड झालंय। दुसऱ्यांची मुलं स्वतःची मुलं म्हणून सांभाळणं याकरता प्रत्यक्ष माऊलींचीच कृपा असावी लागते, तेव्हाच ते होतं। लक्षात घ्या, हे अजिबात ही ते इथं उभे आहेत किंवा त्यांनी मला इथं कीर्तनाला बोलवलं म्हणून हा बोलण्याचा भागच नाहीये। हा वस्तुस्थितीचा भाग आहे की अलीकडे संस्कारहीन होत असलेल्या महाराष्ट्रामध्ये कुणीतरी राहुल महाराजांसारखी माणसं या मुलांना संस्कार देण्याचं फार मोठं काम करत आहेत। खरं म्हणजे हे जी मुलं ज्यांनी ज्यांनी इथं टाकले असतील, महाराज मला कळालं 60-70 मुलं आहेत। ज्यांनी ज्यांनी 60-70 मुलं आपली इथं ठेवली असतील, या मुलांच्या जीवनातला हा अत्यंत सुवर्ण क्षण आहे। याच्यानंतर एखाद्या मोठ्या सिम्बायसिसला जरी आपण लाखो रुपये घेऊन मुलं ठेवली तरी 20 दिवसात इथे जे संस्कार मिळाले ते आयुष्यभर मिळणार नाही, लक्षात ठेवा। त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आता 21 दिवस मुलं ज्यांनी इथं ठेवली, 21 दिवसानंतर मुलं कुठेही सोडा, आयुष्य यांचं बिघडणार नाही, कारण ही कायमची वारकरी झाली, लक्षात ठेवा। आणि याच्यातली काही मुलं अजून 20 वर्षानंतरचे प्रसिद्ध कीर्तनकार असू शकतात। काही मुलं याच्यातले 20 वर्षानंतरचे आमचे दीपक महाराज खरात सारखे उत्तम मृदंग वादक असू शकतात। काही मुलं नाही का आमचे चिंतामणी महाराजांसारखे, काळे महाराजांसारखे उत्तम गायक असू शकतात। आणि तुम्हाला सांगतो, या 60 मुलातली 6 मुलं तरी तुमच्यासारखे असे संस्कार शिबिर काढू शकतात, लक्षात ठेवा। आपण नुसतं म्हणायचंच का माझ्या वडिलांची मिराशी, आणि मग हे देण्याचं काम राहुल महाराजांनी फार मोठं सुंदर केलेलं आहे। खरं म्हणजे मला त्याची जाणीव पण आहे। ते आर्थिकदृष्ट्या फार सक्षम आहेत असं नाही, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसले तरी ते अंतकरणाने आणि मनाने एवढे सक्षम आहेत की कुठलंही आव्हान ते पेलवतात
आणि भगवंताच्या श्रीमन निवृत्तीनाथांच्या कृपेने इतकं सहज ते पूर्ण होतं, हे नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर मला बघायला मिळतं. आज हा योग मला कीर्तनाचा त्यांच्यामुळे आला. त्यांचं तसं नितांत माझ्यावर प्रेम आहे. कीर्तनाच्या निमित्ताने ही सगळीच वारकरी संप्रदायाची शिबिर म्हणण्यापेक्षा एक वारकऱ्यांची संसद इथं भरली असं मला वाटतं. कारण इथं सर्वच अधिकारी मंडळी आहे. आदरणीय शास्त्री महाराज कीर्तना करता आलेले आहेत. महाराष्ट्रातलं युवा आणि तरुणांचं अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व हरिभक्तीपारायण नाही का, ज्यांच्यावर मी फार प्रेम करतो, आमचे कृष्णा महाराज कमानकर, ते खास कीर्तना करता इथं आलेले आहेत. आपण ज्यांचा या शिबिरामध्ये मोठा योगदान आहे ते आमचे, खरं म्हणजे बघा ना, खरात नाव 2 क्षेत्रामध्ये सिन्नरकरांनी किती मोठं केलं. माझे अत्यंत जिवलग मित्र नाही का, ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तनी आपण श्रवण केलं. आणि महाराष्ट्रामध्ये फार कमी वयामध्ये एक विचारवंत कीर्तनकार म्हणून ज्यांनी नाव घेतलं किशोर महाराज, आणि उत्तम वादक म्हणून नाव घेतलं दीपक महाराज. म्हणजे काय एखाद्या घराला कृपाच असते. महाराज दोघं बंधू इतकी छान आहेत. चिंतामणी महाराज आहेत, काळे महाराज आहेत, आदरणीय शिवाजी महाराज आहेत आमचे प्रवीण महाराज आहेत. अजूनही बरीच महाराज मंडळी आहेत. सोबदार सुद्धा खूप नाही का छान आहेत. म्हणजे बाबांचं वय बघता ते आजही सेवा करतात, हे विशेष आहे. पुढची परंपरा चालावी म्हणून एकदम तरुण सोबदारी उभे आहेत. आणि विनेकऱ्याबद्दल तर काय बोलायचं महाराज, बघा ना. हा किरण महाराज नेहमी या परिसरामध्ये, किरण महाराज मनापासून विण्याची सेवा करतात. म्हणजे त्यांना असं अंतकरणामध्ये भाव असा ते प्रसन्न असतात. आणि एकदा सर्वांसाठी टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीम साई दीप, कुठली आहे साई दीप? आहे विघनवाडीची का? हा, एक नंबर सिस्टीम पण आहे, छान. आपण सर्वजण राहुल महाराजांना सहकार्य करत राहा. आणि म्हणून हे चालू आहे. असं फार काय बोलायचं आहे असं नाही, वेळेचं बंधन आहे, रोजचे कार्यक्रम आहेत, आपल्यालाही प्रसाद आहे. या अभंगाचा काही अर्थ या निमित्ताने आपल्यापर्यंत ठेवण्याचा नियोजित वेळेमध्ये प्रयत्न करतो. मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, या वार करे संताच्या, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा, वार करे संताचा. मस्तक हे पायावरी वार, मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, लाडकी लेकमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. श्री तुकोबाराय महाराज एक रूपक भगवान श्री परमात्म्याशी अनन्यतेचं नातं प्रगट करण्याकरता आणि आपला अधिकार सांगण्याकरता करतात. बरोबर 45 मिनिटं बोलायचं आहे, 9ला सोडायचं आहे, काही काळजी नका करू. हा, कारण मला याची जाणीव आहे, कीर्तन सुटल्यावर अनेकांना हळदींना जायचे आणि हळदीचाच हा आहे नाही का. हो, आणि लग्नाचा एवढा धामधूम चालू आहे म्हणून तुकोबारायचं लग्नाचाच अभंग घेतलाय मी. म्हणजे
थोडीशी प्रस्तावना म्हणून या अभंगाची भूमिका मांडतो. मानवी जीवन हे अत्यंत कृतिशील जीवन आहे. मानव नेहमी आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याकरता त्याच्या त्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील असतो. हे प्रयत्न करत असताना त्याला कधी लौकिक मिळवायचं असतं, कधी अलौकिकाच्या तत्वावर पोचायचं असतं. जो लौकिकाच्या मागे जातो तो प्रापंचिक होतो, जो अलौकिक तत्वाच्या मागे जातो तो परमार्थाच्या अध्यात्माच्या एका उंचीवर पोचत असतो. त्याचं कार्य लौकिक असू द्या अथवा अलौकिक असू द्या, त्याला त्याच्या जीवनाच्या परिपूर्तीकरिता नेहमी प्रयत्नशील असावं लागतं, सावध असावं लागतं, सतर्क असावं लागतं आणि भूतकाळ आणि भविष्यकाळ याचं अनुसंधान वर्तमान काळात ठेवावं लागतं. लक्षात ठेवा. कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना भूतकाळात आमच्या पूर्वजांनी वारकरी संतांनी घालून दिलेला कीर्तनाचा नियम भविष्यामध्ये या वातावरणातला होणारा बदल कुठेही पूर्वजांच्या तत्वाला छेद न देता आधुनिकता स्वीकारून वर्तमानातल्या समाजाला योग्य ती दिशा देण्याकरता जो सतर्क असतो तो वक्ता 50-50 वर्षे महाराष्ट्रात टिकून असतो. लक्षात ठेवा. सगळंच जुनं घेऊन चालावं लागेल असं नाही, सगळंच नवं स्वीकारावं लागेल असंही नाही. जुनाच तत्व बिघडू नये आणि नवं विकृत होऊ नये याचा मध्य साधता आला पाहिजे. कधी कधी विज्ञान फार चांगलंय, पण कधी चांगलंय त्या विज्ञानाचा उपयोग आपण कसा करू त्याच्यासाठी. असं म्हणतात, एक माणूस 10 तास जे काम करेल ते काम विज्ञानाच्या यंत्रयुगामध्ये यंत्र अर्धा तासात करतं. बरोबर आहे. माणसाचं 10 तासाचं काम यंत्र अर्धा तासात करतं. म्हणजे विज्ञानामुळे त्या माणसाचं 10 तासाचं काम अर्धा तासात झालं. आता त्याच्याकडे 9.5 तास शिल्लक आहेत. त्या 9.5 तासात जर त्याने ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर विज्ञान नक्की सार्थ ठरेल. पण त्या 9.5 तासात जर त्याने मंदिरात पत्ते ठोकत बसला तर मला असं वाटतं यंत्रापेक्षा याने 10 तास काम केलेलं कधीही चांगलं. तुम्ही विज्ञानाने दिलेला वाचवलेल्या वेळेचा सदुपयोग कसा करता याच्यावर तुम्हाला विज्ञान शाप की वरदान ठरेल. लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. मी मगाशी म्हणजे मी आता एक 4-5 दिवसापूर्वी माझ्या मुलाने एक मला मोबाईल घेऊन दिला, म्हणजे भेट दिला. तो आधुनिक मोबाईल आहे, 1,10,000 रुपयाचा मोबाईल आहे. मला त्याचं नाही, पण त्या मोबाईलनं मला आज मेसेज दिली की तुम्ही 6 दिवसात मला किती तास वापरलं, तर 6 दिवसात ॲव्हरेजली 4 तास 48 मिनिटं मी मोबाईल यूज केल्याची त्याने मेसेज दिली. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे 4 तास कदाचित काही श्रवणात 2 तास गेले असतील, पण 2 तास तरी नक्कीच माझे वाया गेले याची मात्र मला जाणीव असली पाहिजे. आणि म्हणून हे मिळवत असताना मी तुम्हाला अभंगाकडे पटकन नेतो. हे मिळवत असताना या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाच्या परिपूर्ती करत असताना कधी स्वकर्तृत्वाने सगळंच मिळतं असं नाही. कधी कधी दुसऱ्याचीही मदत घ्यावी लागते. उद्या मला कीर्तनकार म्हणून सिद्ध होण्याकरता मी किती विद्वान असलो तरी मला तुम्हा सर्वांच्या मदतीशिवाय महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून सिद्ध होणं अशक्य आहे. मला टाळकऱ्यांची मदत हवी आहे, मला वादकाची मदत हवी आहे. एवढंच नाही, मला श्रोत्यांची सुद्धा मदत हवी. नुसती मदत नाही हवी, चांगला मनावरता प्रसन्नतेचा रिस्पॉन्स हवा आहे की नाही. आणि मग ते कीर्तन शक्य आहे की नाही. महाराज तुम्हाला एक अनुभव सांगतो. प्रसन्न श्रोते मिळाले की कुठलीही ओवी आठवते आणि कुठलाही सिद्धांत पुढे येतो. श्रोते 10वीतले भेटले काहीच आठवत नाही. आपल्या जीवनाच्या परिपूर्ती करता ऐका मदत घेत असताना कधी जडाची घ्यावी लागते, कधी जीवाची घ्यावी लागते. जीवाचीही घ्यावी लागते आणि जडाचीही घ्यावी लागते. आता दीपक महाराज
पखवाज वादक म्हणून सिद्ध होण्याकरता जडाची मदत घेतली त्यांनी. जडाची मदत घेतली नसते तर आपल्याला मृदंगाचार्य सिद्ध होता आलं नसतं. म्हणजे कधी जडाची मदत घ्यावी लागते, कधी जीवाची मदत घ्यावी लागते. जड आणि जीव या दोन गोष्टीचा थोडा विचार जर केला तर दोघांमध्ये काही साम्य आहे आणि दोघांमध्ये काही असाम्य आहे. जड आणि जीवामध्ये साम्य काय आहे तर मला असं वाटतं, ईश्वरी तत्व जडातही आहे आणि जीवातही आहे. जे व्यापक असलेले ईश्वरी तत्व आहे किंवा आम्ही ज्याचा नेहमी घोषवारा करतो, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, गीता ठाव नाही भरला, गीता नाही भरला, आत्म्या दृष्टीने पाहिला, आत्म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाचे म्हटलं महाराज. जळी स्थळी भरला, अर्थात मला याच्यातही गुंतायचं नाही, मला वेळेचं खूप बंधन आहे. कदाचित बोलण्याच्या ओघात 5-10 मिनिटं इकडे तिकडे वाढू शकतात. हा, तो सारखा आहे जडात आणि जीवात, हे साम्य सांगितलं. अजून एक वेदांताच्या दृष्टीने एक भाव सांगतो फक्त. चिद दोघीकडे सारखं आहे, चिदाभास दोघीकडे नाही. कारण चिदाभासा करता लागणारी अंतकरण नावाची सामुग्री जिथं असते त्याला जीव म्हणतात, म्हणजे मानवी जीव म्हणतात. तो चिदाभास जीवाच्या ठिकाणी आहे, जडाच्या ठिकाणी नाहीये. कारण जडाच्या ठिकाणी अंतकरण नाही. आता वेगळा सिद्धांत घ्या, ज्याला अंतकरण नाही त्याला जड म्हणा. कसंही घ्या, जड कळतंय ना, नाही कळत जड, मला जड म्हणा, काय फरक पडतो. जडाच्या ठिकाणी अंतकरण नाही, जीवाच्या ठिकाणी अंतकरण आहे. आणि म्हणून चिदाभास म्हणजे ईश्वरी तत्वाची जाणीव जिथं होते त्याला मानवी जीव म्हणावं, त्या ईश्वरी तत्वाची जाणीव नाही त्याला जड म्हणावं. अजून एक भाव सांगतो या संबंधाने. जिथं संवेदना आहे त्याला जीव म्हणावं, जिथं संवेदना नाही त्याला जड म्हणावं. कारण संवेदना जिथं आहे तिथं कृती घडत असते, जिथं संवेदना नाही तिथं कृती घडत नसते. संवेदनेतून कृती घडत असते. जडाच्या ठिकाणी कुठलीच संवेदना नाही म्हणून जड कृतीशील नाही. जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे, अंतकरणामध्ये संवेदना असल्यामुळे जीव कृतीशील आहे. जडाच्या ठिकाणी संवेदना नाही, जडाला काही करा काही त्याला घेणं नाही. जड म्हणजे दगड घ्या, काय घेणं सांगा बरं त्या दगडाला. मंदिराच्या पायरीवर बसवा, नारळ फोडायला कामी येतो. एखाद्या शिल्पकाराच्या हातात द्या, मूर्ती बनवून आतमध्ये बसतो, आहे की नाही. एखाद्या विकृत माणसाच्या हातात द्या, दुसऱ्याला मारायला कामी येतो. एखाद्या इंजिनियरच्या हातात द्या, तो त्याची बिल्डिंग बनवतो, नाही का. एखाद्या रस्त्यावाल्याच्या हातात पडू द्या, तोच दगड तुम्हाला किती किलोमीटर गाव सांगतो.
एखाद्या ग्रामीण बाईच्या हातात पडलं ती मिरची ठेचायला घेते. पण मला सांगा, मिरची ठेचा नाही तर आत बसून त्याच्यावर अभिषेक घाला, त्याला काय संवेदना? काही नाही, काही नाही. अहो, एक माणूस वारीत चालत होता, मोबाईल खेळायला लागला. खेळता खेळता भजनातून बाहेर कधी पडला त्याला लक्षात आलं नाही. मैलाच्या दगडावर जाऊन आदळला, डोकं फुटलं, रक्त भंबाळ झाला. पण तो दगड ह्या दगडाला शब्दभर बोलला नाही, कारण तो जड आहे ना. हा, पण जीवाच्या ठिकाणी अंतकरणामध्ये संवेदना आहेत, आणि जिथं संवेदना आहे तिथंच कृती आहे. आता एक भाव आहे का माझा, आपण जी कृती करतो ना, आपल्याकडनं जी कृती घडते ना, तिचा संबंध आपल्या अंतकरणाच्या संवेदनेशी असतो. कुठलीही कृती घडण्याच्या आधी ती संवेदना संकल्पातनं आपल्या मनामध्ये निश्चित होत असते आणि मगच कृती घडत असते. एकदम कोणतीच कृती मनुष्य करत नाही, ती कृती घडण्याच्या आधी, नाही का, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोणीची उटी, मग ते वाचा दिटी करासिये. ज्ञानोबाराय म्हणतात, मनामध्ये त्याची संवेदना झाल्याशिवाय तो कृतीत कधीच अहो, तुम्ही मला सांगा, चला मला शिवी द्या, चला एक, मी मान्य कर, द्या एक शिवी. पण तुम्ही डायरेक्ट शिवी देऊ शकत नाही. मग तुम्हाला आधी मनात म्हणावी लागेल, 2-3 तरी म्हणावे लागतील. मग याला कोणती मॅच होते, मग ती बाहेर काढावं लागेल. कुठली गोष्ट आपल्या तिची संवेदना अंतकरणात निश्चित झाल्याशिवाय ती कृतीतून संवेदना आणि कृती याच्यात साम्य असतं. अजून सांगू तुम्हाला, रजतम सत्वाची प्रकृती जर मानवाची असेल तर अंतकरणामध्ये तमोगुणाच्या संवेदना असतील तर माणसं हिंसाचाराची कृती करतात. अंतकरणामध्ये जर रजोगुणाच्या संवेदना असतील तर माणसं प्रपंचाची कृती करतात. आणि अंतकरणामध्ये जर सत्वगुणाच्या संवेदना असतील तरच माणसं लहान मुलांचं संस्कार शिबिर ठेवतात. हे अंतकरणात आत लागावं लागतं, आत असावं लागतं. हे बाहेर त्याच्याशिवाय पडत नाही. आत जे असलं तेच बाहेर पडतं, एवढं लक्षात ठेवा. आणि आत बघा तुम्ही, अर्ली मॉर्निंग या सृष्टीमध्ये सत्वगुण असतो, मध्यान्नाला या सृष्टीमध्ये रजगुण असतो, आणि सूर्यास्तानंतर या सृष्टीमध्ये तमोगुण असतो. बघा तुम्ही, हिंसाचाराच्या कृती कधीच सकाळी घडणार नाही. तुम्ही जाऊन पोलीस डायरी चेक करून या, आतापर्यंत सकाळी सकाळी खून झाल्याची मला एखादी घटना दाखवा. खून करणारा सुद्धा सकाळी खून करत नाही, चोरी करणारा सुद्धा सकाळी चोरी करू शकत नाही. का? या सृष्टीमध्ये तेव्हा सत्वगुणाचा एवढा प्रभाव असतो. सगळ्या मंदिरांमधनं काकड्याचा आवाज येतो, आरतीचा आवाज येतो, नास्तिक माणूस सुद्धा मंदिरात जातो. पण हळूहळू दुपार झाली की रजोगुणाचा प्रभाव होतो, माणूस डबा घेऊन कमवायला निघतो. येऊ द्या, जास्त प्रभावी असेल तर टेबला खालून घेऊन येतो. मात्र संध्याकाळ झाली, संध्या फार वाईट आहे. संध्याकाळ फार कशी वाईट आहे? संध्याकाळ हा मध्य आहे, रजगुणाची समाप्ती आणि तमोगुणाचं आगमन आहे. याच्या मधला जो वेळ आहे त्याला संध्या म्हणतात. काय वारकरी संत हुशार असतील, सकाळी हरिपाठ केला असता तरी चाललं असतं, पहाटे केला असता तरी चाललं असतं, कधी हरिपाठ करणं शक्य होतं. पण वारकरी संत हे विचारवंत होते. त्यांनी विचार केला, आता जर घरातला रजगुण संपून बाहेरचा तमगुण आत येऊ नये म्हणून या दोघांच्या मध्ये जी संध्या करायची त्याचं नाव हरिपाठ आहे. लक्षात. तुळशीजवळ जाऊन सात्विक तुपाचा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. प्रसन्न वातावरण संध्याकाळी याकरताच करायचंय की बाहेरचा तम आत येऊ नये. आत काही कमी नाही. माझा भावना इथंच आहे, अंतकरणातल्या संवेदना कृतीत परिवर्तित होत असतात. अजून एक भाव सांगतो आणि पुढे जातो. ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद. म्हणजे बघा तुम्ही, संवेदना आणि कृती कशी ठरते. असं रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, माऊलीने डोळे बंद केले. आता माऊलीने काय आरोळ्या ठोकल्या काय तिथे माईकवर? ए रेडा बोल बस. नाही, अंतकरणात तोही माझा आत्मा, आणि तो माझा आत्मा असेल तर ज्ञानदेव रेड्याला म्हटले नाही, स्वतःच्या आत्म्यालाच ऋग्वेद बोलायची संकल्पना केली. ज्ञानदेव म्हणे, बोल रे ऋग्वेद. ज्ञानदेवाच्या अंतकरणातल्या संवेदना ऋग्वेदाच्या असल्यामुळे
रेड्याच्या मुखातून यजुर्वेद आला नाही, सामवेद आला नाही, ऋग्वेदच आला. संवेदना आणि कृती साम्य असते, लक्षात ठेवा. विठ्ठल या संवेदना आणि कृतीमधून अजून एक गोष्ट या अंतकरणात आहे. तिने म्हणजे अतिक्रमण केलंय आपल्या अंतकरणावर. छोटीशी पुंज आहे ती, छोटीशी पुंज आहे ती. तुमच्या हृदयात आहे की नाही मला नाही माहिती, असली तर मला सांगा. हा, छोटीशी आहे. लावता का हात? बघा बरं आहे का, मी सांगतो. मराठीमध्ये तिला स्वार्थ म्हणतात. छोटीशी पुंज आहे. तिने आपल्या नाही का अंतकरणाचा ताबा घेतलाय. आहे ना तो स्वार्थ? नाहीये. इथं स्वार्थ नाही असं माणूस दाखवा बरोबर बोट करू. एक तर कीर्तन ऐकायचा तरी स्वार्थ आहे, नाही तर कीर्तनानंतरचा तरी स्वार्थ आहे. स्वार्थ असावा का नसावा? बघ, असावा. बाबांनी किती छान उत्तर दिलं. स्वार्थ असायला पाहिजे. स्वार्थ नसेल तर माणूस कृतिशील कसे राहील? आपल्या नाशिक जिल्ह्याचं साहित्यशास्त्रातलं फार एक मोठं नाव आहे, आपल्याला माहिती आहे का? विवा शिरवाडकर तात्यासाहेब. हा, त्यांचा एक पसायदानावरचा मी लेख वाचला. त्यांनी फार गोड लिहिलं त्या पसायदानाच्या संबंधाने. ते म्हणतात, मागत असताना, मागणी ह्या विषयाचं चिंतन करत असताना ते म्हणतात, प्रत्येकाच्या अंतकरणात स्वार्थ असलाच पाहिजे. स्वार्थ असावाच, फक्त एवढंच आहे, तो गाव गटारीसारखा गलिच्छ नसावा, गोदावरीच्या तीर्था इतका पवित्र असावा. असा स्वार्थ का नसावा? असा सात्विक स्वार्थ माणसाच्या जीवनाची वृद्धी करतो. आता हा स्वार्थ माझ्या अभंगाकरता मला स्वार्थ आहे म्हणून पुढे नेतोय थोडा अजून. या स्वार्थाची काय अडचण आहे माहितीये का महाराज? कृष्णा महाराज, बोलू का? माझ्या स्वार्थाला एखादा माणूस अनुकूल असेल ना तर तो मला जवळचा वाटतो, आणि माझ्या स्वार्थाला एखादा माणूस प्रतिकूल असेल तो मला विनाकारण परका वाटतो. आणि आपला आणि परका याच्यातच परमार्थाला घातक असा अपपर भाव निर्माण होतो. खरं या जगामध्ये कोणीच माझं परक नाहीच आहे. कोण माझं परक आहे सांगा ना? हा, आपण ईश्वर सर्वभूतानां म्हणायचं, सर्वांच्या हृदयदेशी म्हणायचं, आणि मग परक कसं करायचं? नाही, कधीतरी विचार करा. जर जर ज्ञानोबारायांना रेडा परका वाटत नसेल, नाथ महाराजांना गाढव परक वाटत नसेल, नामदेवरायांना कुत्र परक वाटत नसेल, तुकोबारायांना चिमण्या परक्या वाटत नसतील, तर आम्हाला शेजारी परका का वाटावा? आमच्यामध्ये शेजारी परका वाटण्याचं कारण किंवा सक्का चुलता परका वाटायचं कारण एवढंच आहे, माझ्या स्वार्थाला आड आला म्हणून तो परका वाटतो. आणि याच्यातूनच नाती निर्माण होतात. महाराज, नाती नाती म्हणजे काहीच नसतात. माझ्या वाईट कृत्यालाही सपोर्ट करणारा मला जीवश्य वाटतो, आणि मला विरोध करणारा, माझ्या वाईट कामाला निदर्शनात आणून देणारा चांगला असला तरी तो मला दूरचा वाटतो. आणि म्हणून माणसं कृतिशील न असता परिणामामध्ये जातात, आणि काही माणसं परिणामाने यशस्वी होतात, आणि काही माणसं कृतीतच संपून जातात. कशात अडकायला पाहिजे? परिणामात गेलं पाहिजे, कृतीत नाही अडकलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? असं करणार नाही मी, पण एक कल्पना करायची का? कल्पना करू चला. आत्ता मी एका टाळकऱ्याच्या थोबाडीत मारली. त्या टाळकऱ्याने थोबाडीत मारल्याबरोबर माझी गच्ची धरली आणि माझ्या 2 थोबाडीत मारल्या. मी एकच मारली, त्याने किती मारल्या? आणि त्याने 2 मारल्याबरोबर तुम्ही टाळ्या वाजवल्या. की तुम्ही म्हणले बरोबर आहे, काही कारण नव्हतं ना महाराजांना त्याला मारायचं. एक के बदला 2 मिल गई, अच्छी बात आहे. आणि त्याची लौकिक कीर्ती झाली. तोपर्यंत तर व्हॉट्सअपला सुटली पण क्लिप. त्या माणसाची काय लौकिक कीर्ती झाली? नाशिक जिल्ह्यातल्या एका ज्येष्ठ कीर्तनकाराला 2 थोबाडीत मारणारा महापुरुष. झाली की नाही कीर्ती? आता मी थांबलं पाहिजे की नाही एवढ्यावर? मला पुन्हा थोड्या वेळात काय वाटलं, पुन्हा दुसऱ्या टाळकऱ्याला मारली. तर दुसऱ्या टाळकऱ्याने विचार केला,
महाराज वेड्यासारखं करते म्हणून आपण कशाला करावं? कदाचित आज या नारदाच्या गादीचे ते मालक आहेत. असं तर नाही ना आपलं काही चुकलं असेल किंवा नसेल चुकलं, मागच्या जन्माचं काही ऋणानुबंध असेल. ईश्वराची इच्छा, कीर्तनात व्यत्यय आणू नये. त्याने शांत खाऊन घेतली. लोकांनी त्याचा विरोध केला, काय मूर्ख आहे म्हणले हा, मार खाऊन घेतला. एकाची लौकिक कीर्ती झाली आणि एकाची लौकिक अपकीर्ती झाली. आता माझं वाक्य नीट ऐका. ज्याची लौकिक कीर्ती झाली ना, तो कीर्तनात उभा असताना सुद्धा क्रोध नावाचा दुर्गुण अंतकरणात धारण करून परमार्थाच्या 10 पायऱ्या खाली उतरून आला. ज्याने माझी खाऊन घेतली ना, त्याने परिणामाचा विचार केल्यामुळे अत्यंत दुर्लभ असलेला क्षमा नावाचा गुण त्याने कीर्तनात स्वतः धारण केला आणि त्याला सुद्धा कळलं नाही, परमार्थाच्या 25 पायऱ्यावरती चढून गेला. म्हणून कृती फार महत्वाची. आणि कृती करत असताना हा अपपर भाव स्वार्थाने जर येत असेल तर संतांच्या ठिकाणी हा अपपर भाव नाही. संत कधीही कुणाला आपलं आणि परक म्हणतच नाही, भेदच करत नाही. हो, भेदा भेद जीव जीवाचा भेद अमंगळ आहे. जड ईश्वराचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जड जीवाचा भेद, 5 विभागामध्ये भेद सांगितला. असा खरं म्हणजे देशादेशामध्ये भेद, देशात या राज्यात भेद, राज्यात या जिल्ह्यात भेद, जिल्ह्यात या तालुक्यात भेद, तालुक्यात या गावागावात भेद, गावात या गल्लीत भेद, गल्लीत या घराघरात भेद, घरात या माणसात भेद, माणसात या तोही एक म्हणायला तयार नाही, खोल्यात भेद आहे एका घरातच. एका माणसात या तो म्हणतो हा उजवा हात आणि हा डावा हात आहे, तोही स्वतःमध्ये भेद करतो. हा अमंगळ आहे. संत भेद करत नाही आणि संत कुणाच्या बाबतीत अपपर भाव ठेवत नाही, कुणाचाही भेद करत नाही आणि संत कुणाचाही मत्सर करत नाही. खरं सांगू का, संत नेहमी टेन्शन घेतात एका गोष्टीचं. ते विचार करतात की या जगामध्ये मत्सर भेद कुणाचा करावा. हे विश्वची माझे घर असेल तर या जगात परक कुणाला म्हणावा. त्यांच्या ठिकाणी भेद नाही. खरं सांगू का, छळणाऱ्यांना सुद्धा त्यांनी भेद केला नाही. ज्यांनी छळलं त्यांना सुद्धा त्यांनी आपलंसं केलं. ही संतांची कला आहे, ही संतांचं कर्तृत्व आहे. ज्ञानोबा आहे अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्र करुणा एवच. याच्यावरची ओव्या बघा, मी दृष्टांत धावते देतो, घड्याळच पुढे चाललं, धावतं देतो दृष्टांत. एका माणसाने आपल्या बांधावर झाड लावलं, वृक्षारोपण. अलीकडे वृक्षारोपण करतात पण संगोपनच कोणी करत नाही. सरकारचा धडाका चाललाय वृक्षारोपण, संगोपन कोणी करायचं. आमच्याकडचं सांगतो, एकाने 26 जानेवारीला वृक्षारोपण केलं, 500 झाडं लावले एका सरपंचाने. किती? गायराणामध्ये 500 झाडं. इतका मोठा कार्यक्रम केला. मंत्रालयातले एक ऑफिसर बोलवले, त्यांच्या हस्ते सकाळी 5 झाडं लावली. असे फोटो बिटो काढले. पत्रकार घरी जाऊन बातम्याच लिहित होते आपल्या गावाच्या. साहेब ग्रामपंचायत कार्यालयात ऑडिट करत होते. तितक्यात ज्याने आयोजन केलं होते त्या सरपंचाची शेळी सुटली. साहेबांनी लावलेली 5ही झाडं तुटली. ती शेळी तर जंगलात निघून गेली. माझा मुद्दा तो नाही. संध्याकाळ उशीर झाला, साहेबांना उशीर झाला, साहेब मुक्कामाला थांबले. सांगू का, सकाळी ज्यांनी 5 झाडं लावली
ती लावणाऱ्याच्या आयोजकाच्या शेळीने खाल्ली. ज्यांनी 5 झाडं लावली ती शेळीने खाल्ली. ज्या शेळीने झाडं खाल्ली ती शेळी साहेबांनी संध्याकाळी खाल्ली. झालं वृक्षारोपण कुठे? त्या शेतकऱ्याने मेहनतीने त्या झाडाला मोठं केलं. बांधावरचं झाड मोठं झालं, त्याला बहरलं, फुलं आली, फळं आली. एक दिवशी शेतात काम करून तो थकला, घाम गाळत त्या झाडाच्या बुंद्याला बसला. उन्हात थोडा स्वस्त झाला. झाडाने एक फळ त्याच्या मांडीवर टाकलं. आपणच वाढवलेल्या झाडाचं फळ तो खाऊ लागला. आनंदी तो शेतकरी. तितक्यात एक क्रूर आणि स्वार्थी माणूस आला. त्याला काही स्वार्थ होता. तो झाडावर चढला आणि त्या झाडाच्या फांद्या तोडू लागला. फांद्या तोडता तोडता थकला, त्याच झाडाखाली बसला. आता वृक्ष म्हणतं का तू माझ्याजवळ बसू नको? ज्याने मला वाढवलं त्यालाच सावली देईल फक्त, असं म्हणतं का वृक्ष? जो खांडावया घावो घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. ना तरी इक्षदंडू पाळी तया गोडू, गाळी तया कडू नोवेची जैसा. ऊस कधीही पिळणाऱ्याला विष देत नाही, वाढवणाऱ्याला साखर देत नाही. तो दोघांना साखरच देतो. वृक्ष सर्वांना सावलीच देतो. तसे संत सर्वांना प्रेमच देतात. संत प्रेम देतात. आणि म्हणून संत काय करतात तर हे जग आपलंसं करतात. संतांनी पैशाने जग आपलं केलं नाही, प्रेमाने जग आपलं केलं. ज्या माणसाकडे प्रेमाची संपत्ती आहे, सगळं जग त्याचं आहे. ज्याच्याकडे प्रेम नाही आणि बँकेत एफडी आहेत, ह्या जगात त्याची बायको सुद्धा त्याची नाही. पण छोट्या छोट्या स्वार्थासाठी नाती तोडू नका. माणसं जोडाल तर मोठे व्हाल. मला धावतं सांगायचंय, एक ऑफिसर काम करत होता घरी. त्याचं 5 वर्षाचं पोरगं आलं. म्हणले, बाबा काय करतायत? अरे ऑफिसचं काम चाललंय बेटा, मदत करू? नको बाळा, तुला जमणार नाही. नाही नाही करतो ना. म्हणजे लहानपणीच असं वाटतं. ते काहीतरी नादी लावायचं म्हणून एक कागद फाडला, एवढा गोळा त्या पोराच्या हातात दिला. म्हणले मदत कर, एवढा कागद चिटकून आण. आणि एक टेप दिला आणि तो कागद म्हणजे जगाचा नकाशा फाडून दिला होता. चिटकवता येईल का त्याला? 5 वर्षाचं पोरग. ते वस्तात निघालं बापपेक्षा वस्तात निघालं. हो, त्याने 5च मिनिटात चिटकून आणला, जसाच्या तसा जगाचा नकाशा. बापाला घामच आला. ते म्हणलं, हे कसं शक्य आहे? आईने मदत केली. ते म्हणले, आई आधी सकाळीच बचत गटाला गेली ना, तिनेच तुम्हाला मदत करायला लावली. पोळ्या करून गेली, भाजी टाकायला लावली. अरे मग हे कसं शक्य झालं बाळा तुला? त्याने सांगितलं, बाबा मला काही माहिती नाही जगाचा नकाशा आहे असं, पण बाबा तुम्ही कागद फाडला ना, त्याच्या मागे एक माणसाचं चित्र होतं, ते पण फाटलं गेलं. मी फक्त तेवढा माणूस जोडायचं काम केलं. आता तेवढा एक माणूस जोडल्याने इकडे जग जोडलं गेलं. मला तरी कुठे कळालं बाबा. हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. लक्षात घ्या, सोशल वर्क करताना घरातून सुरुवात करा महाराज. घर जोडा. घर एक असू द्या. रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रावरचे युनिट असतात ना, घरातले युनिट संख्या 1 असली पाहिजे. घरातले युनिट जर वाढले म्हणजे ते जर विचाराने भिन्न झाले तर ते घर एक नसतं. जे घर एक नसतं त्याला गावात किंमत नसते, लक्षात ठेवा. आणि त्याची प्रगती नसते. एक सांगू का, ज्याचं युनिट एक तो तर युनायटेड होईल ना. आणि युनायटेड झाल्याशिवाय युनिव्हर्सल कसं होता येईल महाराज? माणसं घर जोडत नाही. मी थोडीशी माफी मागून बोलू का? माऊलींची ओवी सांगतो. ना तरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, ये रे विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. साधा आईबापाशी नीट बोलता येत नाही आणि गावात समाजसेवेच्या गप्पा मारतात. जगात तुझ्या इतका मूर्ख कोणी नाही, असं माऊली म्हणतात. त्याची सुरुवात घरातून करा. प्रेम करा, माणसं जोडा, नाती जोडा. आता ही नाती जोडत असताना, जग जोडत असताना नात्यात अडकू नका. जगन्नाथ जोडायचं हे विसरू नका. आम्ही नात्यात अडकतो आणि जगन्नाथाला जोडायला विसरतो. जगन्नाथ आपला आहे, बाकी नातं आपलं नाहीये. नाही नात सुद्धा आपली नाहीये. जगन्नाथ आपला आहे, नात सुद्धा आपली नाहीये. नाही का? 1 किलोचा विणा वाजायला जड होतं, 7 किलोची नात दिवसभर घेऊन बोकांडी फिरतो. पण नात मोठी झाल्यावर बाबांचा फोन सुद्धा घेत नाही, की आजोबाच्या जवळ सुद्धा येत नाही. नातही आपली नसती, नातं आपलं नसतं तरी का नाती जोडतात? खरं सांगू का,
ईश्वरी संसार आणि जीवाने निर्माण केलेला संसार. ईश्वराच्या संसारातली सगळीच नाती आपली असतात, पण जीवकृत संसारातली सगळीच नातं परकी असतात. कोरोना कदाचित याच्यासाठी आला असावा की या जीवाला कळावं की आपलं कोणी नाही. मी नाव घेतो, कोणतं आपलं आहे सांगा, त्याला मला सांगा. नाव घेतो, मला त्याच्यातलं सांगा. आहे का मामा आपला, मामी? मामा आपला असता तर पोरगी देऊन टाकली असती ना. तो इंजिनियर शोधून राहिला, पण आपल्याला कुठं देतोय? मामा, मामी, काका काकी, मामा मावशी, तात्या ताती, मित्र मैत्रीण, सक्का भाऊ सक्की बहीण. काय बहीण आपली? तिने दिले का 7 बारे फोडायला? सही विचार. बाप, आई, कोण आपले? त्यातल्या त्यात आई वडील हे नातं पवित्र आहे. सगळीच नाते पवित्र आहेत, आम्ही फक्त स्वार्थापुरती बरबटली ती. आई वडील, त्यातल्या त्यात आई, हे चांगलंच नातं आहे. पण मी त्याच्या पुढे जाऊन बोलेल, वेदांताच्या दृष्टीने तोही एक जीवच आहे ना. शेवटी त्याच्यावर आली ना तर आई सुद्धा आपल्याला सोडून जाणार. काळाची उडी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचो. त्या ईश्वराशिवाय जर कोणी सोडू शकत नसेल, बाकीचे नाते सोडून जात असतील, तर मला सांगा त्याच्याशी जोडायला काय हरकत आहे नातं? नाही नाही नाही, खरं सांगू का, नको ते संबंध जोडण्यापेक्षा ईश्वराचे संबंध जोडा. हे कोणतेच संबंध कामात येत नाही. एकदा दुर्वास ऋषींनी राधामाईंना व्यभिचारिणी म्हटलं होतं. तुझ्याबद्दल चर्चा चालू आहे, तू परपुरुषाची अपेक्षा करते, तू स्वपती असताना कृष्णाला आपलं म्हणते, व्यभिचार आहे. तेव्हा राधामाई सांगतात, जर कृष्ण परका असेल तर माझा पती माझा आहे का? माझा पती जर माझा नसेल आणि कृष्ण जर माझा असेल, तर माझा नसलेल्या या नाशिवंत पतीला माझं म्हणणं म्हणजेच हा व्यभिचार आहे. आणि जे ईश्वरी तत्व माझं आहे त्याला आयुष्यात माझं न करणं हा व्यभिचार नाही का? हा तर खरा आचार आहे. म्हणून त्या ईश्वराला आपलं करा, नको ते संबंध जोडत बसण्यापेक्षा भगवंताशी संबंध जोडा. आता भगवंताशी संबंध जोडताना अनेक संतांनी अनेक संबंध जोडले, अनेक संबंध. कोणी त्याला बाप म्हटलं, कोणी त्याला आई म्हटलं, कोणी त्याला चुलता, नाही का, हो भगिनी, भ्राता, हा सगळंच म्हटलं. वेळ नसल्यामुळे न म्हटलं. सगळीच नाती जोडली. अर्जुनाने सख्यत्वाचं जोडलं, द्रौपदीने नाही का बंधुत्वाचं जोडलं, मीराने अनन्यतेचं जोडलं, भक्तीचं जोडलं. सर्वच नाती जोडली. त्वमेव माता च कृष्ण माझी माता. आता तुकोबाराय म्हटले, मलाही नातं जोडायचंय 9ला 10 कमी असताना. काय नातं जोडावं देवाशी? हे कोणीच जर आपलं नसेल आणि तेवढा एकच आपला असेल, त्याला आपलं करायचं असेल तर कोणतं नातं जोडावं? जेवढी जगात नाती आहेत ना, ती जोडली की दोघांवर जबाबदारी आहे. नातं एकाने होत नाही परिपूर्ण, दोघांची जबाबदारी नात्यात. तुमचं माझं कीर्तनातलं नातं दोघांची जबाबदारी आहे, तुमचं माझं दोघांची जबाबदारी. एकाला चालणार नाही, आहे की नाही? मी गाण्याला संधी देणं ही माझी जबाबदारी आहे, संधीचं अपव्यय न करणं ही त्यांची पण जबाबदारी आहे की नाही? हे कळलं पाहिजे. जिथं जिथं माझं एक वाक्य नीट ऐका,
जिथं कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होतो त्या विषयाचा नाश होतो. लक्षात ठेवा. काही असो मग अतिरेक झाला की संपला विषय. सर्व नाती अशी आहेत की दोघांवर जबाबदारी आहे. कोणतंही नातं घ्या, दोघांवर. आई आणि नाही का मुलगा, मुलाला मुलाचं कर्तव्य, आईला आईचं आहे, बापाला बापाचं आहे, मुलाला मुलाचं आहे, भावाला भावाचं आहे, बहिणीला बहिणीचं आहे. पण या जगामध्ये एक नातं फार चांगलं आहे की जे जोडलं की ज्याच्याशी जोडू सगळं कर्तव्य त्याच्यावर आहे, आपल्याला काहीच कर्तव्य उरत नाही. असं एक नातं फार सुंदर आहे, त्याचं नाव आहे पती. पतीचं नातं तुम्ही ज्याच्याशी जोडणार म्हणजे ज्याची तुम्ही पत्नी होणार, ज्याने तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारलं, जो तुमचा पती झाला, ते असं पवित्र नातं आहे की ज्या दिवशी त्याने पत्नी म्हणून स्वीकारलं त्या दिवशी तुमच्या जीवनातली जबाबदारी संपली. काही खोटं बोलतोय का मी? काही चुकीचं वाटतं याच्याबद्दल? असं झालं का बा कोरोना 2 वर्ष काहीच नाही, तुम्ही या घरी जा बा आता बापाकडे, कोरोना संपल्यावर असं एखादा नवरा म्हटला का? हा, त्याने भंगार विकला असेल, त्याने हमाली केली असेल, पण बायकोचं आणि पोरांचं पोट भरलं असेल. का? मी धर्म अर्थ काम मोक्ष तिला वचन देऊन आलो. एकदा पती केला की पत्नीची जबाबदारी संपली. मग खरं सांगा मला, कलियुगातला मानवी पती जर पत्नीचं सर्वस्व सांभाळत असेल, ज्याने ईश्वर पती केला त्याला काय अडचण असेल? मग तुकोबाराय म्हणतात ही ती नाती त्याच्याशी जोडण्यापेक्षा त्याची पत्नी झालेलं काय वाईट आहे, असंही ज्ञानोबारायांनी खुलासा केलाच आहे. अर्जुना गातो भक्तू तोची योगी, तोची मुक्तू तो वल्लभा मी कांतू ऐशी पडिये. तो योगी, तो मुक्तू, तो भक्तू, तो वल्लभा मी कांतू. तो माझा पती, मी त्याची कांत आहे. खरं तर एवढं दूरचे संबंध होत नाही, पण ज्ञानोबाराय म्हणतात मी करून घेतले दुरुला अंबुला, एवढे दूरचे संबंध. पण मी केले का केले? कारण तू पती म्हणून जर तो मिळत असेल, खरं सांगू का, रुक्मिणी मातेला पती म्हणून तो मिळाला म्हणून कुठला तो द्वारकेचा, पण विदर्भाच्या पोरीने स्वीकारला ना, स्वीकारला ना. मग तुकोबाराय म्हणले या सर्वांनी जर त्याला पती म्हणून स्वीकारला असेल तर मी सुद्धा त्याला पती म्हणूनच स्वीकारेल, मी त्याची पत्नी होईल. हा चिने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी, घररिगी झाले पट्टराणी बळे, घररिगी झाले पट्टराणी बळे, घररिगी झाले पट्टराणी बळे, घररिगी झाले पट्टराणी बळे. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, घररिगे झाले, घररिगे झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे अशी तशी घुसली नाही, पट्ट राणी म्हणून घुसेल, त्याला पत्नी म्हणून स्वीकार. ज्ञानोबाराय तर म्हणतात बर का, तो जर पती होत असेल ना तर मी काही करेल, पाचा दामाचा घोंगडा नेसीन, नाही का हो? त्याने घरात घेतलं नाही तर त्याचा उंबरा उश्याशी करील, त्याच्या उंबऱ्याची उशी करून उंबऱ्यावर झोपून राहील, पण एक दिवशी उंबऱ्याच्या आत जाईल. खरं सांगू का, या उंबऱ्याच्या आतून बाहेर पडल्याशिवाय त्याच्या उंबऱ्याच्या आत जाता येत नाही. मग आता तुकोबारायचं ठरलं 9ला 5 कमी असताना देवाशी लग्न करायचं.
त्याला पती म्हणून स्वीकारायचं. पण आता लग्न करायचं म्हटलं तर काही विधी असतात. इकडे एखाद्याला पती कसं करतात इकडे, म्हणजे काय पद्धत आहे इकडे? एखाद्याला पती म्हणून स्वीकारायचं असेल पळून जातात. आमच्याकडे एक पद्धत आहे. आमच्याकडे एखादा पती करायचा असेल तर आमच्याकडे त्याला विवाह संस्कार म्हणतात. होतात ना? सारखेच आहे ना? मला म्हणायचंय फक्त सर्व सारखंच आहे, मुद्दाम म्हणायचंय. ऐका, मग लग्न सोहळा एकदम नाही कराय, हे जुनी पद्धत सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं, एखादा मध्यस्थी त्या मुलीला बघायचा. रामभाऊची मुलगी आहे, कितवी शिकली रे? हा एवढी शिकली. यंदा करायचंय? हो करायचं. आणि मग फिरते असणारा तो मध्यस्थी, शामरावचा मुलगा आहे. काय शिकला? असं का? अरे मग अमुक अमुकची मुलगी आहे, जळू शकतं बरं का तुमचं. मग तो मध्यस्थी सांगायचा, अशी अशी पाहुणे आहेत, आणू का? ते म्हणले आणा. मग निमंत्रण द्यायचे मुलाला. मग ते मुलगा पहिले जायचा नाही, आधी आहे ना ती भाऊबंदकीतली म्हातारी जायची ती मुलीला बघायला. अशीच होती पद्धत. बैलगाडे झुपायचे 2, तांब्यात कोळसा घालायचे, तांब्या गरम करून टोपी कडक करायचे, कडक टोपी घालून मग पाहुणे मुली नाही का नवरी बघायला जायचे. मग ते जुना काल, गायीने सारवलेलं घर असायचं. हे असे बसायचे बैठकीत. मग ती मुलगी यायची, तिला पाठ द्यायचे, मग तिला अनेक प्रश्न विचारायचे. म्हणजे ही फार मी जुनी गोष्ट सांगतो. आता असं करायचं नाही, शब्दभर तिला विचारायचं नाही. हो म्हणते ना, बाद झालं. मग तिला ती म्हातारी सांगायची, जा बाई पाय धुवून ये. ती पाय धुवून यायची. त्या ओल्या सारवलेल्या शेणावर तिचे पावलं उमटायचे. हे म्हाताराशी वसतात, ते पावलं चेक करायचे, कशा पावलाची आहे, ही भाग्यवान आहे का, ही मेंढीमध्ये ठेवेल का ही मेंढी शिन्नरला घेऊन जाईल, म्हणजे ते अंदाज लावायचे. हो. आणि कांदे पोहे खायचे, टोप्या उपरनं घालून गाडीत बसायचे. आणि काय सांगायचे माहितीये का? निरोप देतो आम्ही. एकदम कुठं हो म्हणायचे. अहो ते मुलीवालं परेशान होई जायचं. रोज सायकल काढायचं आणि त्या मध्यस्थीकडे जायचं, आला का काही निरोप बघा. त्या फोन नव्हते पूर्वी. शेवटी मध्यस्थ्याला तो सांगायचं कपडे आणि 5 ग्रॅमची अंगठी करेल, पण एवढं. तो मध्यस्थी सायकल काढाय, ओ जा. तोपर्यंत हे महिने 2 महिने 5-25 मुली बघायच्या. मग त्यात तुलना करून मग निरोप द्यायची. यातल्या त्यात ही चांगली, मग निरोप द्यायची. तुमची मुलगी पसंत आहे. मग लग्न निश्चित झालं. तुकोबाराय म्हणतात, मी देवाशी पत्नी म्हणून नातं जोडताना आधी त्याची परीक्षा दिली. मी देवाच्या परीक्षेत उतरली. असं काय देव मला कसाही स्वीकारेल? देवाच्या परीक्षेत उतरली. आणि कशावरनं उतरली? देवाचा मला निरोप आला की तुम्हाला मी सांभाळायला तयार आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, तुका तुकी उतरला, तुका तुकी तुका
विठ्ठल 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 अर्थ नेऊन येतो. उरलेला अभंग कधीतरी आपण कुठेतरी सांगा करू आपण. असं तुका तुकी उतरला, मी त्या परीक्षेत उतरलो. कशावर? सहानकेचा. सानकेचा म्हणजे सांभाळण्याचा, कौल म्हणजे निरोप आला. एखाद्याला सांभाळण्याचा निरोप देणं म्हणजेच त्याला पत्नी म्हणून स्वीकारणं. कोण सांभाळू शकतं दुसरं? नाही नाही, तुमची सांभाळायची जबाबदारी कोण घेऊ शकतं दुसरं? सांगा, सांभाळाल का तुम्ही? हा, आता मला सांगे, 21 दिवस तुमचे पोरं सांभाळले, काय दिले तुम्ही महाराजांना? आणि काही दिलं तरी त्याचे मोल नाही करू शकत. खरं सांगू का, महाराजांनी 21 दिवस सांभाळले, पण तुम्हाला आयुष्यभर सांभाळण्यासारखे संस्कार दिले. लक्षात ठेवा. ते आता तुम्हाला सांभाळते. भगवान परमात्मा सांभाळू शकतो. गतिर्भ्रता प्रभू साक्षी, हा साक्षी गाथ्यात आला बरं का. क्षणाक्षणा सांभाळितो, साक्षी होतो आपुला, नाही का? तो साक्षी आहे, तो सांभाळतो. खरं सांगू का महाराज, तो कुणालाही सांभाळतो. कोणाला सोडलं त्याने? का सावजे हातीरू धरले, तव तया माते काकुळ ते स्मरले, का तयाचे पशुत्व वाव झाले पावले माते. त्या गजेंद्र नावाचं पशु येड्यासारखं बायको बरोबर फिरायला गेलं, तिथं अडकून पडलं. बायको सोडून आले, ते नकराच्या ताब्यात सापडलं. काही करून सुटत नव्हतं. शेवटी कोणीच सोडवत नाही. तेव्हा कळलं की सोडवणारा कोणीतरी वेगळा आहे. असं सोंड पुढे केली आणि एक कमळाचं फुल तोडलं आणि तेवढं देवाच्या नावाने फेकलं. म्हणजे खरं सांगू का, काही म्हणा पण संकटात कमळ कामात येतं बरं का. हो, म्हणजे त्या गजेंद्राला आलं बा, असं मला म्हणायचं. हो, आणि खरं सांगू का, ज्या लक्ष्मीची अपेक्षा करतात ती कमळातच आहे. आणि आमचा देव ही कमलापतीच आहे, म्हणजे कमलेचा पती. असं सांभाळलं ना महाराज, त्याला सांभाळलं ना. द्रौपदीला सांभाळलं ना त्याने, तो सांभाळतो महाराज. ते ऋणवैपण देखुनी अंगी, मी अपुल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताचे तनु त्यागी परिचर्या करी, देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेतया. ते सांभाळतो ना. सानकेचा कौल दिला. चला, सांभाळण्याचा निरोप आला. लग्न आता लग्नाची लगबग सुरू झाली. आता सुरू झाली, बोलणी सुरू झाली. तुकोबाराय हुशार होते. देवा, तुझं एवढे 16,108 बायका, त्यांचे सासरे, त्यांचा परिवार, इथं मला खायचं पडलं तर तुला कुठे खाऊ घालू? मी सगळं इंद्राणीत बुडून टाकलंय. मग देवा, लग्नच तुझ्या घरी ठेव ना, आम्हीच येतो. ते म्हणले हरकत नाही. लग्न देवाकडे ठरलं. म्हणून सन्मानाने वधूला घेण्याकरता देवाने मुराळी पाठवला. अभंगाचं 3रं चरण. बोध मोराळी